नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण एक साथ दोन ब्लाउज कटिंग कशी करायची पाहणार आहेत. एकमेकांवर व्यवस्थित असतात टाकून घ्यायचे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे व्यवस्थित टाकून घ्यायचे. आणि जे नवीन असतात त्याने पिनअप केल्याशिवाय अस्तर कटिंग करायचे नाही, जेणेकरून हालचाल होऊन व्यवस्थित कटिंग होत नाही. त्यामुळे व्यवस्थित कटिंग करताना व्यवस्थित आणि बंद बाजू आपल्या साईडने करून व्यवस्थित घ्यायची. अशा प्रकारे 14.5 इंच उंची आहे आणि 11 इंच आपण फिटिंगसाठी ठेवलेलं आहे. 4 इंच बॅक साईडचं, 2.5 इंचावर मार्किंग करून 5.5 इंच शोल्डर, 1.25 इंच मुंड्यासाठी घेर, इथं 6 इंच गळा उंची, 2.5 इंच आणि 5.5 इंचावर शोल्डर. अशा प्रकारे क्रॉसपट्टी 3.5 इंच, पाठीमागून 3 इंच. अशा प्रकारे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची. 2 इंच उंची, इकडून दोन्ही साईडने 1.5 इंच आणि मुंड्याच्या साईडने 2.5 इंच. मुंड्याच्या साईडने 2.5 इंच मार्किंग करून व्यवस्थित फ्रंट साईड कटिंग करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि गळ्याला राऊंड शेप देताना अर्धा इंचावरच मार्किंग करायचे अशा प्रकारे. आणि मार्किंग केल्यावर व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. आणि फ्रंट साईडच्या मुंडा कटिंग करताना तिथं राऊंड शेप देताना 1.25 इंचावर मार्किंग करूनच राऊंड शेप द्यायचा. 1.25 इंचावर घ्यायचा नाही, कारण जास्त होतो आणि मग फुगा पडण्याची भीती असते. त्यामुळे 1.25 इंचावरच राऊंड शेप देऊन कटिंग करून घ्यायचं. पाहू शकता अशा प्रकारे दोन ब्लाउज फ्रंट साईड कटिंग झालेले. बॅक साईडला पण मुंडा घेर देताना 1.25 इंचावर मार्किंग करून मुंडा घेर द्यायचा. अशा प्रकारे बॅक साईड पण कटिंग करून घेतलेले आहे. इथं दोन्ही ब्लाउजचे गळे गोल असल्यामुळे एक साथच कटिंग करणार आहे. आणि इथे टक्ससाठी 4 इंचावर मार्किंग करून घेतली आहे. अशा प्रकारे बॅक साईड पण कटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला हवे तर इथं वेगवेगळे शेप, वेगळे आकार देऊ शकतात, पण इथं दोन्ही गोल आकार असल्यामुळे एक साथ कटिंग घेतलेले आहे. स्लीवसाठी कटिंगसाठी व्यवस्थित कपडा स्क्वेअर करून घ्यायचा. अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये 10.5 इंच इथं उंची आहे. फुल स्लीवसाठी 10.5 इंच उंची घेतलेली आहे. अशा प्रकारे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची स्लीवपासून. आणि खालच्या बाजूने 3 इंचावर मार्किंग करून, तिथूनच 3 इंचावर मार्किंगपासून 2 इंचावर मार्किंग करून आपल्याला शेप देण्यासाठी अशा प्रकारे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हलक्या हाताने आणि मार्किंग केलेल्या व्यवस्थित कटिंग करून घ्यायची अशा प्रकारे. आणि कट्स मारून घ्यायचा आणि दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून 1.5 इंच मार्जिन सोडून आणि एकमेकांवर उरलेला भाग कटिंग करून घ्यायचा. आणि खोलगट भाग हा फ्रंट साईडला आणि उथळ भाग हा बॅक साईडला येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.